तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। 23वा हप्ता नेमका कधी येणार, यासाठी कोण महिला पात्र असतील आणि जर वितरण व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक GR यावा लागत असतो। तर नेमकी ही एवढी प्रक्रिया किती दिवसात होईल आणि नेमकं कोणत्या दिवशी वितरण सुरू होण्याची शक्यता आहे, प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या संभाव्य तारखा समोर येत आहेत। तर काय खरी बातमी आहे या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्याच्या घडीला ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता, तर अशा महिलांना मे महिन्याच्या वितरणाची, मेच्या हप्ते वितरणाची आतुरतेने वाट आहे। कारण आतापर्यंतचे जे हप्ते आले त्या हप्त्याला नेहमी विलंब होत होता, तर यावेळेस सुद्धा हप्त्याला विलंब होईल काय, नेमका वितरण कधीपासून सुरू होईल, असे प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लाडक्या त्यांना बिलकुल काळजी करू नका। पुढच्या 1 वर्षासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद मागे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एवढ्यातच एका सभेदरम्यान बोलताना सांगितलं की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही आणि आम्ही ते बंद होऊ देणार नाही। तर लाडक्या तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा, लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही आणि पुढच्या 1 वर्षासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद ही मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर लाडक्या मागचे जे हप्ते यायला विलंब झाला तर त्यासाठी काही वेगवेगळे कारणे होते। कधी निवडणुका होत्या, राज्यात आचारसंहिता होत्या, त्यानंतर मार्च महिना होता जो हिशोबाचा महिना असतो, त्यामुळे सुद्धा हप्ते वितरणाला विलंब होऊ शकते, किंवा राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू होतं त्यामुळे सुद्धा विलंब झाला असल्याची माहिती ही समोर आलेली होती। पण यावेळेस कसलीही अडचण नसणार आहे वितरणासाठी, वितरण बिलकुल वेळेवर होणार असल्याची माहिती समोर येत आहे। प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या संभाव्य तारखा येत आहे, वितरणासंदर्भात वेगवेगळ्या माहिती समोर येत आहे। पण लाडक्या तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी खरी माहिती पाहायला मिळणार आहे। वितरण हे अगदी वेळेवर होणार आहे। 5 ते 8 तारखेच्या दरम्यान तुम्हाला वितरणासंदर्भातला GR हा पाहायला मिळणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून या संदर्भातला GR हा 5 ते 8 तारखेच्या दरम्यान येईल आणि 11 तारखेपासून, नेहमी आपल्याला अगोदर 11 तारखेपासून वितरण सुरू व्हायचं, त्यानंतर वितरणाला विलंब होऊ लागला आणि GR यायला सुद्धा विलंब होऊ लागला, त्यामुळे आपलं वितरण निश्चितच विलंबाने उशिरा येत होतं। पण यावेळेस GR सुद्धा वेळेवर येईल आणि तुमचं वितरण सुद्धा नेहमीप्रमाणे 11 तारखेच्या समोर सुरू होईल आणि 15 तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण हे होणार आहे। तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशा महिलांना मेचा हप्ता येईल काय, तर लाडक्या तुम्ही बिलकुल आशा सोडायची नाही, कारण आम्ही सुद्धा प्रयत्नशील असणार आहोत तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र करण्यासाठी। आम्ही सुद्धा सरकारला या संदर्भात प्रश्न विचारणार आहोत आणि तुम्ही या योजनेमध्ये कसे पात्र व्हाल या संदर्भात राज्य सरकार काहीतरी उपाययोजना करतीलच, याबाबत तुम्ही निश्चित राहा। एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र होणार नाही। जवळपास 70 ते 77 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि पात्र महिलांची संख्या फक्त 1,77,00,000 एवढी आहे। त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुमच्यासाठी काही ना काही नवीन उपाय योजना केल्या जाईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेतल्या जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही अशा महिलांना मेचा हप्ता सुद्धा येऊ शकतो। या हप्ते वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरू नका। तुम्हाला हप्ता आला होता काय, मार्च आणि एप्रिलचा आला असेल तरी कमेंटमध्ये सांगा आणि आला नसेल तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही। तुमचा आवाज आम्ही उचलून धरणार आहोत। लाडकी बहीण ही योजना बंद होऊ देणार नाही। आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत। तुम्ही सुद्धा खंबीरपणे आपल्या चॅनल मागे उभे राहा। आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि लाडकी बहीण योजनेचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।